बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण एक स्मॉल ट्रॅव्हल बॅग शिवणार आहोत किंवा ती हँड पर्स म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. त्यासाठी आपण ही झिगझॅग त्याला तयार केलेले आहे, ते घरीच तयार करून आपण याला जोडलेले आहे आणि आपण ही सुंदर अशी बॅग आता तयार करायला सुरुवात करूया. बॅगसाठी मी ही एक शर्टमधून कापड घेतलेलं आहे आणि नॉन ओव्हन आणि खाली अस्तर घेतलेलं आहे. त्याची रुंदी 13 इंच आणि लांबी 21 इंच घेतलेली आहे. त्याचबरोबर झिगझॅग तयार करण्यासाठी 3 बाय 30 इंचाचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत पॅन्टच्या एका कापडातून. त्याचबरोबर बंद आपण तयार करणार आहोत, त्याची रुंदी 3 बाय 18 इंच घेतलेली आहे आणि चैन 9 इंच लांब घेतलेले आहे आणि एक रनरसुद्धा घेतलेला आहे. ही इलास्टिक आपण 13 इंच लांबी आणि अर्धा इंच रुंदीची घेतलेली आहे. तुम्ही पाव इंच रुंदीची घेतली तरी काहीच हरकत नाही. आता आपण प्रथम हे नॉन ओव्हनमध्ये आकार कट करून घेऊया. त्यासाठी आपण हा नॉन ओव्हनचा आकार एकदा पुन्हा एकदा असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्यावर आपण 2 बाय 2 इंचाचा हा बॉक्स तयार करून घेऊया. आता हा बॉक्स आपण तयार करून आखून घेतलेला आहे. या बॉक्सप्रमाणेच आपण वरचा पण बॉक्स असाच तयार करून घ्यायचा आहे 2 बाय 2 इंचाचा. आता हे दोन्ही बॉक्स आपले तयार करून झालेले आहेत. आता आपण हे कट करून घेऊया. आता हे बॉक्स कट करून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार मिळालेला आहे. हा आकार आपण कापडाची सुलट बाजू खाली ठेवून त्यावर नॉन ओव्हन ठेवून पूर्ण भागावर आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता जोडून घेतल्यानंतर आपण हे भाग आपण साईडचे कट करून घेऊया जास्तीचे. आता आपण चैन जोडून घेऊया. चैन जोडण्यासाठी चैनचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि त्या आता आपण ही चैन अशी उलट ठेवून यावर शिलाई करून घेऊया. आता दुसऱ्या बाजूने पण ही चैन जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी चैन जोडून झाल्यानंतर आता आपण झिगझॅग तयार करून घेऊया. त्यासाठी आपण ही इलास्टिक आणि हे कापड पहिल्यांदा असं एकत्र जोडून घ्यायचं आहे मशीनवर आणि त्यानंतर आपण आता हे कापड आणि बरोबर मधोमध ही इलास्टिक ठेवायची आहे आणि इलास्टिक ओढत राहायचं आहे. कापडाला अजिबात ओढायचं नाही. इलास्टिक ओढल्यानंतर बरोबर त्याचा आकार असा झिगझॅगसारखा तयार होतो आणि सुंदर अशी आपली आता ही झालर तयार होत आहे त्या बॅगला लावण्यासाठी. आपण इलास्टिकची लांबी जास्त घेतलेली आहे, थोडी 1 हात 2 इंच कमी घेतली तरी चालेल, कारण ओढून घेतल्यामुळं व्यवस्थित असं हे आपलं आकार तयार झालेला आहे. आता बंद तयार करून घेऊ. दोन्ही बाजूने आपण एकदा फोल्ड करून या बंदावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता हे दोन्ही बंद आपले बंदासाठी आपण कापडाची रुंदी 3 इंच आणि लांबी 18 इंच घेतली होती. दोन्ही बाजूने त्यावर आपण साईडने शिलाई करून घ्यायची आहे. दुसरा पण बंद आपण असाच तयार करून घेऊया. साईडचा भाग कट केला होता त्यावरती एक रेष आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर तेथूनच 2.5 इंचावरती आतमध्ये खूण करून घ्यायची आहे आणि या भागाच्या 1 इंच खाली अंतर मोजून आपण हे बंद जोडून घ्यायचे आहेत. बंद आपण फोल्ड करणार नाही, कारण आपल्याला त्यावर झिगझॅगचा आकार जोडायचा आहे. त्यामुळे फोल्ड न करताच आपण हे बंद दोन्ही बाजूने शिवून घ्यायचे आहेत आणि चौकोनी आकारात त्याला शिलाई करून घ्यायची आहे.
आता हा बंद आपला जोडून तयार झालेला आहे. याचप्रमाणे आपण दुसरा पण बंद जोडून घ्यायचा आहे. आता दोन्ही बंद जोडून झाल्यानंतर आपण आता हे 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत, त्या आपण त्याबरोबर बंदावरती ठेवून जोडून घ्यायचे आहे. आता आपली ही एक बाजू जोडून तयार झालेली आहे. दुसरी बाजू पण आपण याचप्रमाणे जोडून घेऊया. दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर आता आपण याला जास्तीचा हा साईडचा भाग आपण कट करून घेऊया. आता आपण याला अस्तर जोडून घेणार आहोत. त्यासाठी आपण खालचा पार्ट सुलट ठेवून त्यावर अस्तर घालून आपण सर्व बाजूंनी याला पिनअप करून घ्यायचं आहे. आणि पिनअप करून घेतल्यानंतर आपण आता याला शिवायला सुरुवात करूया. सर्व बाजूंनी आता या आपल्या अस्तर आणि मेन कापड एकत्र जोडून शिवून घ्यायचं आहे. आपण आता ह्या सर्व बाजू शिवून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर एका ठिकाणी आपण ही बॅग सुलट करण्यासाठी थोडासा भाग शिवायचा ठेवलेला आहे. आणि आता आपण याचे सगळं साईडचे कोपरे व्यवस्थित आपल्याला सुलट करता यावं म्हणून कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण कोपऱ्यांवरती कट लावून घेऊया. त्यामुळे आपल्या ही बॅग सुलट करायला सोपे जाणार आहे. आता आपण यातून ही बॅग सुलट करून पूर्ण भागावरती एक दापटीप घालून घेऊया. दापटीप घालून घेतल्यानंतर आता आपण चेनमध्ये एक रनर ॲड करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा ही बॅग आपण उलट करून आता साईडच्या दोन्ही भागांवरती आपण आता एकसारखे जोडून या दोन्ही भागांना आपण आता शिलाई करून घेऊया. दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत. आता आपण हे खालचे बॉटम शिवून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर वरचा पण भाग आपण असाच जोडून घेऊया. चारही भाग जोडून घेतल्यानंतर आपण आता ही बॅग सुलट केलेली आहे. सुलट केल्यानंतर खूपच सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.